नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक खूप इंटरेस्टिंग उपक्रम आहे. मॅथ झिरो टू मॅथ हिरो. हो, नावच भारी एकदम. मॅथ झिरो टू मॅथ हिरो. बरोबर. नावावरूनच कळतंय की ज्यांना गणित समजत नाही, आवडत नाही किंवा भीती वाटते, तिथून ते गणित आवडीनं आणि अगदी सहज सोडवण्यापर्यंतचा प्रवास, असा काहीसा हा उपक्रम आहे. अगदी. आणि ही संकल्पना खूप महत्वाची आहे, नाही का? कारण गणिताची भीती ती फक्त मार्कांपुरती नसते. ती मुलांच्या एकूण शिकण्यावर परिणाम करते, त्यांच्या कॉन्फिडन्सवर परिणाम करते. हो ना. हा उपक्रम म्हणजे ती भीतीची भिंत पाडून गणिताकडे जरा वेगळ्या नजरेनं बघायला लावण्याचा प्रयत्न आहे. आणि हे कोण करतंय? तर विद्यार्थी विकास प्रतिष्ठान. ते हा उपक्रम ऑनलाईन चालवतात. म्हणजे महाराष्ट्रात कुठूनही यात भाग घेता येतो. ऑनलाईन असणं हे महत्वाचं आहे आजकाल. पोहोच वाढते त्यामुळे. हो. आणि अजून एक आकर्षक गोष्ट म्हणजे यात भाग घेणाऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर सर्टिफिकेट्स मिळतात. आणि प्रत्येक सोडवलेल्या गणितासाठी 5 रुपये म्हणजे वर्षाला 10,000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी पण आहे. स्कॉलरशिप आणि सर्टिफिकेट्स हे ऐकून नक्कीच मुलांना आणि पालकांना चांगलं वाटेल. पण मला वाटतं या उपक्रमाचा जो मूळ उद्देश आहे ना, तो समजून घेणं जास्त गरजेचं आहे. काय आहे तो उद्देश? फक्त गणित शिकवणं? नाही, फक्त गणित नाही. त्याच्याही पुढे जाऊन मुलांची चिकित्सक विचारशक्ती म्हणजे क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता, ती वाढवणं हा मुख्य हेतू आहे. अच्छा. म्हणजे फक्त उत्तर बरोबर येणं नाही, तर विचार करण्याची पद्धत सुधारली पाहिजे. पण हे कसं करतात ते? रोज गणित सोडून? प्रश्न चांगलाय. पद्धत अगदी सोपी ठेवली आहे त्यांनी. रोज फक्त 5 गणितं सोडवायची. फक्त 5. फक्त 5? हो, पण रोज. सातत्य महत्वाचं आहे. या रोजच्या सरावाने 2 गोष्टी होतात. एकतर नियमितपणा येतो, चिकाटी वाढते. बरोबर. आणि दुसरं म्हणजे नकळतपणे मेंदूला त्या गणितीय पद्धतीने विचार करायची सवय लागते. तर्क लावायची सवय लागते. लहान लहान समस्या रोज सोडवल्या की मोठ्या आव्हानांना सामोरं जायला आपण तयार होतो नकळत. हे इंटरेस्टिंग आहे. ऐकायला तर चांगलं वाटतंय. ज्यांना अजून माहिती हवी असेल किंवा संपर्क करायचा असेल, त्यांच्यासाठी विद्यार्थी विकास प्रतिष्ठानचा नंबर देऊया का? हो, नक्कीच. नंबर आहे 8425 00 77 59. हाच व्हॉट्सॲप नंबर पण आहे. 8425 00 77 59. बरं, आता याच्या फायद्यांबद्दल आणि कसं चालतं हे यावर अजून बोलूया. तुम्ही म्हणालात की विचार करण्याची क्षमता वाढते, पण त्याचा नक्की अर्थ काय? रोजच्या आयुष्यात कसा उपयोग होतो त्याचा? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. गणितामुळे जी विचार करायची शिस्त लागते ना, ती फक्त अभ्यासापुरती नाही राहत. अच्छा. आपल्या आयुष्यात कितीतरी निर्णय घ्यावे लागतात. करिअर निवडायचंय, पैसे कुठे गुंतवायचे, अगदी जोडीदार निवडण्यासारखे वैयक्तिक निर्णय. या सगळ्यात काय लागतं? विचार करावा लागतो खूप. बरोबर. माहितीचं विश्लेषण करणं, वेगवेगळे पर्याय तपासणं, त्यांचे फायदे तोटे बघणं आणि मग योग्य निष्कर्ष काढणं, ही सगळी क्षमता लागते. गणित हे नकळतपणे विकसित करतं. आपल्या सोर्स मटेरियलमध्ये एक आकडेवारी आहे, जरा धक्कादायकच. जगातल्या म्हणे 85% लोकांना गणित अवघड वाटतं. हो, हे खरंय. अनेकांना वाटतं. आणि दुसरी एक आकडेवारी अशी आहे की जवळपास 80% नवीन व्यवसाय पहिल्या 2 वर्षात बंद पडतात. ह्या 2 गोष्टींचा काही संबंध असेल का? बघा, सोर्समध्ये थेट संबंध जोडलेला नाहीये, पण एक शक्यता नक्कीच आहे. व्यवसाय चालवायला फक्त कल्पना पुरेशी नसते, नाही का? नाही, अजिबात नाही. त्यासाठी प्लॅनिंग लागतं, रिस्क मॅनेजमेंट, पैशांचं गणित, बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता. या सगळ्यासाठी तार्किक विचार लागतो, विश्लेषणात्मक विचार लागतो. आता गणितात कच्चं असणं किंवा गणिताचा कंटाळा असणं हे कदाचित त्या व्यापक वैचारिक क्षमतेच्या अभावाचं एक लक्षण असू शकतं, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. म्हणजे गणित म्हणजे फक्त आकडे नाहीत, ती एक विचार करायची पद्धत आहे जी सगळीकडे उपयोगी पडते. ओके, आता जरा त्या सर्टिफिकेट्सबद्दल बोलूया. ते ऐकायला छान वाटलं. टप्पे पूर्ण केले की सर्टिफिकेट मिळतं म्हणालात तुम्ही. हो. कोणते टप्पे आहेत ते आणि का देतात हे सर्टिफिकेट्स? मुलांना फक्त तात्पुरतं बरं वाटावं म्हणून की काही विचार आहे त्यामागे? नक्कीच विचार आहे. मानसशास्त्रीय विचार आहे त्यामागे. मुलांना त्यांच्या प्रगतीची पोचपावती मिळणं हे खूप महत्वाचं असतं मोटिवेशनसाठी. हे टप्पे म्हणजे मैलाचे दगड आहेत. पहिला टप्पा कोणता? पहिला टप्पा आहे 100 गणितं पूर्ण करण्याचा. साधारण 20 दिवसांत होऊ शकतो हा. त्याला मिळतं मॅथ बिल्डर सर्टिफिकेट. मॅथ बिल्डर म्हणजे पाया रचणारा.
अगदी. इथे बिल्डर शब्द महत्वाचा आहे. पाया रचला जातोय, गणिताशी एक नातं तयार होतंय. फक्त 20 दिवसांत पहिलं सर्टिफिकेट म्हणजे लगेच एक यश मिळाल्यासारखं वाटेल मुलांना. छान. पुढचा टप्पा. पुढचा टप्पा आहे 500 गणितांचा. त्याला साधारण 3 महिने लागतात आणि सर्टिफिकेट मिळतं मॅथ अचीवर. अचीवर म्हणजे काहीतरी मिळवलं. बरोबर. अचीवर म्हणजे काहीतरी साध्य केले ही भावना येते. त्याने अजून प्रेरणा मिळते. आता फक्त सहभाग नाहीये, ही एक अचीवमेंट आहे. आणि 1000 गणितांनंतर म्हणजे साधारण 6 महिन्यांनंतर तेव्हा मिळतं मॅथ हिरो सर्टिफिकेट. मॅथ हिरो. वा. आता गणिताची भीती कुठेतरी मागे पडलीय आणि मूल त्यात हिरो बनायला लागले. हा शब्द मुलांच्या आत्मविश्वासाला खूप मोठी चालना देतो. त्यांना वाटतं की हो, मी हे करू शकतो किंवा शकते. हिरो नंतर काय येतं? चॅम्पियन वगैरे? अगदी बरोबर पकडलं. 1500 गणितं पूर्ण केली साधारण 9 महिन्यात की मिळतं मॅथ चॅम्पियन सर्टिफिकेट. चॅम्पियन. चॅम्पियन म्हणजे काय? इतरांपेक्षा पुढे स्पर्धेत टिकून राहण्याची, जिंकण्याची मानसिकता ती इथे अधोरेखित होते. आणि शेवटचा टप्पा काय आहे? 2000 गणितं. साधारण 1 वर्ष लागतं, तेव्हा मिळतं मॅथ जीनियस सर्टिफिकेट. जीनियस हा शब्द दाखवतो की आता गणित हा फक्त एक विषय नाही राहिलाय, तर त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचा, त्यांच्या बुद्धीचा एक भाग बनलाय तो. तर हे सर्टिफिकेट्स हे फक्त कागदाचे तुकडे नाहीयेत. नाही, नक्कीच नाही. ते मुलांच्या मानसिक प्रवासाचे टप्पे आहेत. आत्मविश्वास वाढवणारे, विचार करण्याची ताकद देणारे आणि जिंकण्याची वृत्ती तयार करणारे. हे खरंच खूप विचारपूर्वक केलेलं दिसतंय. हो. आता स्कॉलरशिपबद्दल. प्रत्येक गणिताला 5 रुपये, वर्षाला 10,000 रुपयांपर्यंत. हे पैसे थेट बँक अकाउंटमध्ये येतात का, की काही वेगळी पद्धत आहे? इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे. सोर्समध्ये पण ते नमूद केलंय. ही स्कॉलरशिपची रक्कम जी आहे ती कॅश मिळत नाही. अच्छा. मग कशी मिळते? विद्यार्थी विकास प्रतिष्ठानचा एक चॅम्पियन्स क्लब नावाचा मेंबरशिप प्रोग्राम आहे. ओके. त्या प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी जी फी असते, त्या फीमध्ये सवलत म्हणून ही जमा झालेली स्कॉलरशिपची रक्कम वापरता येते. अच्छा. म्हणजे ही एक प्रकारची क्रेडिट सिस्टम झाली. पण समजा कोणाला त्या चॅम्पियन्स क्लबमध्ये जायचंच नसेल तर, किंवा तिथे प्रवेश बंद असतील तर, कारण तुम्ही म्हणालात मेंबरशिप आहे. बरोबर आहे तुमचा मुद्दा. आणि सध्याची माहिती अशी आहे की त्या चॅम्पियन्स क्लबची मेंबरशिप सध्या फुल आहे. नवीन प्रवेश बंद आहेत. मग पण हा जो मॅथ झिरो टू मॅथ हिरो उपक्रम आहे, यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं वेटिंग लिस्टमध्ये ठेवली जातात. ओके. आणि जेव्हा प्रवेश पुन्हा सुरू होतील, तेव्हा जे विद्यार्थी पात्र असतील त्यांना ही जमा झालेली स्कॉलरशिपची रक्कम फीमध्ये सवलत म्हणून वापरता येईल. ठीक आहे. म्हणजे फायदा मिळू शकतो, पण तो लगेच नाही आणि तो त्या क्लबच्या मेंबरशिपसाठी आहे. हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. बरं, आता वेळेचं गणित बघूया. रोज 5 गणितं म्हणजे किती वेळ लागेल साधारण? मुलांवर ऑलरेडी अभ्यासाचा खूप लोड असतो. आणि हेच या उपक्रमाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. यासाठी दिवसातला खूप वेळ नाही लागत. सरासरी रोज फक्त 10 मिनिटं पुरेशी होतात. फक्त 10 मिनिटं? हो. विचार करा, रोज फक्त 10 मिनिटं द्यायची आणि वर्षाला 2000 गणितं सोडवून होतात. हे अगदी आपल्या म्हणीसारखं आहे, थेंबे थेंबे तळे साचे. बरोबर. हजारो महिलांचा प्रवास एका पावलाने सुरू होतो असं म्हणतात ना, तसंच काहीसं. रोजची 10 मिनिटं आणि 5 गणितं हे ते पहिलं पाऊल झालं, पण ते सातत्याने टाकायचे. अगदी. पण यात अजून एक गोष्ट आहे, कार्यक्षमता, इफिशियन्सी. गणित फक्त बरोबर येणं महत्वाचं आहे की वेळेत येणं पण गरजेचं आहे? नक्कीच. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत गणितामध्ये. अचूकता म्हणजे ॲक्युरेसी आणि वेग म्हणजे स्पीड. हो. समजा 2 मुलं आहेत, दोघांनी एक गणित बरोबर सोडवलं, पण एकाला 5 मिनिटं लागली आणि दुसऱ्याला फक्त 1 मिनिटात जमलं, तर दुसरा विद्यार्थी जास्त एफिशियंट मानला जाईल. बरोबर? बरोबर. स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा प्रत्यक्ष आयुष्यात पण पटकन योग्य निर्णय घेणं महत्वाचं असतं. हा उपक्रम काय करतो? मुलांना वेळ नोंदवायला सांगतो. प्रश्न क्रमांक, उत्तर आणि किती वेळ लागला. त्यामुळे नकळतपणे ती मुलं स्वतःच्या वेगावर आणि अचूकतेवर लक्ष द्यायला शिकतात. हे महत्वाचं आहे. म्हणजे फक्त गणित सोडवणं नाही, तर ते कसं सोडवलं यावर पण लक्ष आहे. बरं, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हा उपक्रम नक्की कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही? तुमच्या सोर्स मटेरियलमध्ये यावर स्पष्ट सांगितलंय. आधी हे बघूया की आयोजकांच्या मते हा उपक्रम कोणासाठी नाहीये. हो, हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे. कारण प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात, प्रायोरिटीज वेगळ्या असतात.
आयोजकांचं म्हणणं असं आहे की ज्या पालकांना वाटतं की त्यांच्या मुलांनी ठीक आहे सामान्य आयुष्य जगावं, फार मोठी स्वप्न बघू नयेत किंवा आयुष्यात थोडेफार चुकीचे निर्णय घेतले तरी चालतील, त्यांच्यासाठी कदाचित हा उपक्रम नाहीये. आणि असे पालक जे फक्त शाळेतल्या मार्कांनाच प्रचंड महत्त्व देतात, पण मुलांची विचार करण्याची क्षमता, त्यांचा आत्मविश्वास, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची सवय या गोष्टींना फारसं महत्त्व देत नाहीत, त्यांना पण हा उपक्रम कदाचित नाही रुचणार, असं आयोजक म्हणतात. आणि अजून एक गट त्यांनी सांगितलाय जे पालक नशिबावर जास्त विश्वास ठेवतात किंवा ज्यांना वाटतं की आमच्याकडे भरपूर संपत्ती आहे त्यामुळे मुलांना वेगळी कौशल्य शिकायची काय गरज आहे, त्यांच्यासाठी पण हा कार्यक्रम नाही असं स्पष्ट म्हटलंय. यालाच आपण कॉस्ट ऑफ इनॅक्शन म्हणू शकतो का? म्हणजे जर भाग नाही घेतला, जर मुलांमध्ये या क्षमता वाढल्या नाहीत, बरोबर तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात बरोबर याचा विचार. बरोबर अप्रत्यक्षपणे तेच सांगायचे त्यांना. जर मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची वृत्ती या गोष्टी विकसित झाल्या नाहीत, तर भविष्यात त्यांना फक्त करिअरमध्येच नाही तर वैयक्तिक आयुष्यात पण अडचणी येऊ शकतात. सामान्य आयुष्य जगणं किंवा चुकीचे निर्णय घेणं हे त्याचेच परिणाम असू शकतात असं आयोजकांचं म्हणणं आहे. मग हा उपक्रम नक्की कोणासाठी आहे? कोणते पालक किंवा विद्यार्थी यात जास्त इंटरेस्ट घेतील असं वाटतं? हा उपक्रम त्या पालकांसाठी आहे ज्यांना मनापासून वाटतं की माझी मुलं फक्त परीक्षेत मार्क मिळवून थांबू नयेत, त्यांनी भविष्यात एक यशस्वी, समाधानी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगावं. ज्यांना वाटतं की त्यांच्या मुलांनी मोठी ध्येय ठेवावीत, ती गाठण्यासाठी प्रयत्न करावेत आणि कोणतेही क्षेत्र असो त्यात त्यांनी टॉपवर पोचावं. म्हणजे ज्यांना वाटतं की आपल्या मुलांनी सुखी, समाधानी, निरोगी आयुष्य जगावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, समाजात काहीतरी चांगलं योगदान द्यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आत्मविश्वासपूर्ण आणि विचार करणारी व्यक्ती बनावं, त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे. अगदी. ज्यांना मुलांच्या सर्वांगीण बौद्धिक आणि मानसिक विकासाची खऱ्या अर्थाने तळमळ आहे, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ठीक आहे. आता समजा एखाद्या पालकाला किंवा विद्यार्थ्याला यात भाग घ्यायचा आहे, तर प्रक्रिया काय आहे? खूप कॉम्प्लिकेटेड आहे का? नाही. प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे. विद्यार्थ्यांना काय करायचंय, त्यांच्याकडे जी कोणती स्कॉलरशिपची, मंथनची किंवा ऑलिम्पियाडची गणिताची पुस्तकं असतील ना, ती वापरायची. म्हणजे नवीन पुस्तकं घ्यायची गरज नाही? नाही, तशी सक्ती नाही. घरात जी पुस्तके आहेत ती चालतील. मग काय करायचं, रोज त्या पुस्तकातून क्रमाने 5 गणितं सोडवायची. क्रमाने म्हणजे सिरियली? हो, क्रम महत्वाचा आहे आणि त्याची नोंद ठेवायची. पण नोंद म्हणजे पूर्ण गणित लिहायचं नाही. मग कसं? अगदी सोपं. वहीत प्रश्न क्रमांक लिहायचा, मग उत्तराचा जो पर्याय असेल ए, बी, सी की डी तो लिहायचा आणि ते गणित सोडवायला किती वेळ लागला तो मिनिटं आणि सेकंदात नोंदवायचा. उदाहरणार्थ? समजा प्रश्न क्रमांक 12 आहे, उत्तर सी आलं आणि वेळ लागला 2 मिनिटं 15 सेकंद, तर नोंद होईल 12 सी 2 मिनिट 15 सेकंड एवढंच. अच्छा. आणि मग ह्या नोंदीचं काय करायचं? त्या नोंदीचा फोटो काढायचा आणि आयोजकांनी एक फेसबुक लिंक दिली असेल त्यावर अपलोड करायचा. बस, जास्त काही नाही. ही प्रक्रिया पालक पण करू शकतात किंवा मुलं स्वतः पण करू शकतात. ओके. म्हणजे फोकस गणित सोडवण्यावर आणि वेळ नोंदवण्यावर आहे. रिपोर्टिंग अगदी मिनिमल आहे. निश्चितच. उद्देश मुलांना प्रक्रियेत अडकवणं नाहीये, तर रोजच्या सरावातून त्यांच्या विचारक्षमतेला चालना देणं आहे. चला, तर मग आता समारोपाकडे येऊया. आजच्या चर्चेतून महत्त्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे? पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅथ्स झिरो टू मॅथ हिरो हा फक्त गणित शिकवण्याचा कार्यक्रम नाहीये. तो मुलांची क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग क्षमता वाढवणारा उपक्रम आहे. गणितात चांगली पकड असेल तर आयुष्यातले इतर निर्णय घ्यायला कशी मदत होते ते आपण पाहिलं. बरोबर. दुसरा मुद्दा म्हणजे यात मिळणारी सर्टिफिकेट्स. मॅथ बिल्डर, अचीवर, हिरो, चॅम्पियन, जीनियस ही फक्त बक्षिसं नाहीत, तर मुलांचा आत्मविश्वास आणि जिंकण्याची मानसिकता वाढवणारे महत्त्वाचे टप्पे आहेत. तिसरं, स्कॉलरशिप. प्रत्येक त्रेगाला 5 रुपये, वर्षाला 10,000 पर्यंत जमा होऊ शकतात. हे पैसे कॅश मिळत नसले तरी चॅम्पियन्स क्लबच्या फीमध्ये सवलत म्हणून वापरता येतात, ज्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये नाव नोंदवलं जातं. आणि वेळेचा मुद्दा विसरून चालणार नाही. रोज फक्त 10 मिनिटं. थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे छोट्याशा पण सातत्यपूर्ण प्रयत्नातून वर्षाला 2,000 गणितं सोडवली जातात. हजारो मैलांचा प्रवास एका पावलाने सुरू होतो. हे इथे खरं ठरतं. तसंच कॉस्ट ऑफ इनॅक्शनबद्दल आपण बोललो.
म्हणजे यासारखी संधी घेतली नाही तर काय गमावू शकतो याचा विचार महत्वाचा आहे. फक्त मार्कांच्या मागे न लागता मुलांची वैचारिक क्षमता आणि आत्मविश्वास वाढवणं किती गरजेचं आहे हे यातनं कळतं. थोडक्यात सांगायचं तर हा उपक्रम बुद्धीला व्यायाम देतो, विचारशक्ती आणि तर्कशक्ती वाढवतो आणि मुलांना भविष्यासाठी तयार करतो. ज्या पालकांना वाटतं की त्यांची मुलं केवळ नोकरी करणारी न बनता विचार करणारी, समस्या सोडवणारी आणि आत्मविश्वासू नागरिक बनावीत, त्यांच्यासाठी हा नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण मुलांच्या शारीरिक आरोग्यासाठी व्यायामाचं महत्त्व जाणतो बरोबर, पण त्यांच्या मेंदूच्या व्यायामाचं काय? रोजची ही 10 मिनिटांची गणितं सोडवणं म्हणजे मेंदूसाठी एक उत्तम वर्कआउट आहे, नाही का? विचार करा, वर्षभरात 2000 वेळा केलेला हा छोटासा बौद्धिक व्यायाम त्यांच्या भविष्यातल्या विचार करण्याच्या पद्धतीवर आणि आत्मविश्वासावर किती मोठा सकारात्मक परिणाम करू शकेल. हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारायला हवा. नक्कीच. खूप महत्वाचा मुद्दा मांडलात. तर श्रोत्यांना या मॅथ झिरो टू मॅथ हिरो कार्यक्रमाबद्दल अजून काही विचारायचं असेल किंवा आपल्या पाल्याला यात सहभागी करून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी विद्यार्थी विकास प्रतिष्ठानचा संपर्क आणि व्हॉट्सॲप क्रमांक पुन्हा एकदा सांगते, 4825007759 8425007759.